मला मोठा प्रतिसाद मिळत आहे. संजोग वाघेरे पाटील. 33 लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांनी कळंबोली येथे पत्रकार परिषद घेऊन विजय आपलाच होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला असून लोकसभा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर मी विभागवार बैठका घेण्याचे धोरण अवलंबणार आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या समस्यांवर प्रभावी तोडगा काढण्यासाठी मी कटिबद्ध असल्याची भूमिका वाघेरे पाटील यांनी स्पष्ट केली आहे. मतदारांचा मला मोठा प्रतिसाद मिळत आहे. किमान 4.25 लाख मतांनी मी विजयी होईल असा दावा महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांनी केला आहे. नैना प्रकल्प विरोध, विविध विकास प्रकल्पाकरिता झालेले दोषयुक्त भूसंपादन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नावाचा वाद, पनवेल महानगरपालिका जाचक मालमत्ता कर प्रकरण, मुंबई ऊर्जा मार्ग प्रकल्पात दिल्या जाणाऱ्या अल्प मोबदल्याचा विषय असे अनेक विषयांवर चर्चा करून मार्ग काढणार असल्याचे वाघेरे यांनी सांगितले आहे. प्रचार आमचा गाव भेटीचा प्रचार सुरू आहे. प्रत्येक गावामध्ये, वाडी, वस्ती, पाड्यामध्ये आम्ही जातोय. शहरामध्ये प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही त्या ठिकाणी जाऊन लोकांमध्ये मशालीच्या बाबतीमधला जो जनजागृती आहे त्या पद्धतीनं आम्ही करतोय. आमचे कार्यकर्ते हाऊस टू हाऊस जाऊन त्या ठिकाणी मशाल हे चिन्ह लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात. आणि गाव भेटी दौऱ्यामध्ये आम्ही सर्व त्या गावातील प्रमुख लोक असतील, त्याचप्रमाणे महिला भगिनी असतील, तरुण असतील, यांना देखील आम्ही त्या ठिकाणी जाऊन मशाल ही लोकांपर्यंत पोचवावी अशा पद्धतीची भूमिका आम्ही त्या ठिकाणी करत आहोत. त्या बाबतीत बघा, आता प्रत्येकाचे मत वेगवेगळे आहे आणि म्हणजे मी या मताचा आहे की आपण म्हणजे रडीचा डाव खेळत नाही. जे आहे ते आपण विश्वास आहे, कारण की मी सुद्धा आमच्या मतदारसंघामध्ये मी 3-4 वेळा निवडून आलो आहे. माझी मिसेस 3 वेळा निवडून आलेली आहे. त्यामुळं EVMच्या बाबतीमध्ये तुम्ही जर म्हणाल मला तर ठीक आहे, EVMनी जर आमच्यावरती कृपा दाखवली तर निश्चित त्या ठिकाणी हा विजय आमचाच राहील. आणि जरी नाही दाखवली तरीसुद्धा आमच्यावर म्हणजे आमच्यावरती लोकांचा विश्वास आहे, लोकांचं मत आमच्याबरोबर आहे. त्यामुळं हे इलेक्शन महाविकास आघाडी म्हणून निश्चितच या ठिकाणी महाविकास आघाडीचा उमेदवार या नात्यानं मी निवडून येईल याची मला खात्री आहे. प्रत्येकजण मनापासून काम करतो आहे, कारण की आम्हाला संविधान वाचवायचं आहे, आम्हाला या देशाला वाचवायचं आहे. आणि त्या दृष्टिकोनातून काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस, पवार साहेबांचा गट असेल, शेकपा असेल, आम आदमी पार्टी असेल आणि जे सगळे मित्रपक्ष आहेत हे अतिशय मनापासून त्या ठिकाणी काम करतात. ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई, पनवेल वार्ता न्यूज.